सगळ्यांचं स्वागत. भगवद्गीता अध्याय 9वा. राजविद्या राजगुह्य योग. त्याला म्हणतात परम गोपनीय ज्ञान. तर हा जो आहे सगळ्यात महत्वाचा अध्याय आहे भगवद्गीतेतला. त्यात भगवंत जीवाच्या अशा क्रिया सांगणार आहेत ज्या जे ज्ञान परम गोपनीय आहे. श्री भगवान उवाच इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्यामि अनसूयवे ज्ञानं विज्ञान सहितं यज्ञात्वा मोक्षसे अशुभात. भगवंत म्हणतात, हे अर्जुन, तू माझा कधीच मत्सर करत नसल्याने मी तुला हे गोपनीय ज्ञान आणि त्याच्या अनुभूतीचे ज्ञान प्रदान करतो. तर हे जे ज्ञान आहे, कुठलं आध्यात्मिक ज्ञान, हे घेण्यासाठी आवश्यकता आहे. प्रिरिक्विजिट म्हणजे नुसतं पैसे भरून किंवा बाकी शैक्षणिक दुसरी जी आपली विद्वत्ता आहेत ते नाही. याच्यासाठी एलिजिबिलिटी काय? अनसूयवे म्हणजे कुठल्याच प्रकारचा मत्सर नसाल तर. म्हणून म्हटलंय की भागवतम पण काय म्हणतात की निर्मत्सराणाम सताम. भक्त आहे म्हणतो पण निर्मत्सर आहे का? निर्मत्सर नसेल तर हे सगळं डोक्यावरून जात. पहिले वेस्ट इंडिजचे बॉलर असायचे माहिती आहे ते, अॅम्ब्रोज, कोडने बॉल असे टाकायचे तर सगळे वरतून जायचे बॉल, बाउन्सर. तसेच आपले आध्यात्मिक जे तत्व आहेत ते समजणारच नाही जोपर्यंत हृदयातून मत्सर जाणार नाही. जे आज जाणल्याने तू भौतिक अस्तित्वातील सर्व दुःखातून मुक्त होऊ शकतो. हे गोपनीय ज्ञान समजलं तो आत्मसाक्षात्कार काय? शांती, आनंद, हे पहिले काय अनुभव आहेत. तो अहम ब्रह्मास्मी म्हणजे मी, पहिले मी आत्मा आहे, मी, माझं मन बुद्धी अहंकार नाही, मी पंचमहाभूत नाही आहे, हेही जाणले तरी फर्स्ट लेअर, फर्स्ट म्हणजे साक्षात्काराचे पहिली लेअर आहे. तुम्ही पहिले काय? मी ब्रह्मण आहे, मी आत्मा आहे. ते जाणण्यासाठी आपल्याला मत्सर सोडणे आवश्यक आहे. तेव्हा कुठे ऑटोमॅटिक काय होईल? इतर दुःख कशामध्ये? राग आणि द्वेष अटॅच, म्हणजे राग म्हणजे आसक्ती, द्वेष म्हणजे रिपेल म्हणजे त्याबद्दल तिटकारा. या दोन गोष्टी आपल्याला काय करतात? नेहमी दुःखात टाकतात, हे की नाही? तर या गोष्टी सोडायला पाहिजे. तर प्रभुपाद लिहितात की 3 प्रकारचं ज्ञान गुह्य त्या ज्ञान, गुह्यतर ज्ञान आणि परम गुह्य ज्ञान, गुह्यतम. तर गीतेतला पहिला अध्याय, दुसरा आणि तिसरा, याचं जे ज्ञान आहे त्याला म्हणतात गुह्य ज्ञान. कारण काय म्हणतात ते की मी आत्मा नाही, मी शरीर नाही, मी आत्मा आहे. हेही खूप आवश्यक आहे. जगातील कुठल्याही कॉलेजमध्ये शिकवलं जात नाही की तुम्ही आत्मा आहे आणि तुम्ही शरीर नाही. बाकी सगळे विचारतात की शरीराला सुदृढ कसं ठेवायचं किंवा आनंदी ठेवण्यासाठी, स्वस्थ ठेवण्यासाठी काय काय करू शकतो, इंजिनिअरिंग, हे ते सगळं सगळं दाखवतं. पण आत्म्यासाठी कुठलं ज्ञान नाही. याला म्हणतात फक्त गुह्य ज्ञान की अहम ब्रह्म. त्यानंतर 7वा 8वा यात चर्चा होते की विशेष करून भक्तीशी संबंधित आहे की कशा प्रकारे आपण कृष्ण भावनेमध्ये प्रवेश करू शकतो. त्याला म्हणतात गुह्यतर ज्ञान. गुह्यतर म्हणजे मिड, म्हणजे त्याच्यापेक्षा गुह्यापेक्षा थोडं हायर, की आपला संबंध आहे भगवंतांशी आणि भगवंतांबद्दल श्रवण केल्याने त्यांच्याबद्दलचे सर्व संशय जातील आणि त्यांचा आपण आश्रय घेऊ शकतो. आश्रय घेतल्यानंतर आपण त्यांच्याशी आसक्त होऊ शकतो. मय्यासक्त मना पार्था योगम युंजन मदाश्रया असंशयम समग्रम माम ज्ञात्वा माम, आय मीन तत्शृणु. काय म्हणतात त्या 7व्या अध्यायामध्ये की मय्यासक्त मना पार्था योगम युंजन मदाश्रया असंशयम समग्रम माम यथा ज्ञातसी तत्शृणु. त्याच्यावर आपण चर्चा केली होती की स्पष्ट कुठल्याही म्हणजे कृष्णाबद्दल आपल्याला आसक्ती दूर दूर राहील. पहिले श्रवण करावं लागेल. कारण डाऊट येतील, अरे हा आपल्याला वाचवेल का? कृष्ण वाचवणार का?
ते संशय जातील त्यांच्याबद्दल सफिशियंटली काय करण्याला, श्रवण केलं होतं की कृष्ण कोण आहे, त्यांच्या क्वालिटीज काय कम्पॅरिझन मध्ये सगळ्यांचं. त्यामुळे संशय गेला तेव्हाच कुठे आपण आश्रय घेऊ, तो आश्रय की बाबा यांच्याचकडे मी जाणार. आणि तो आश्रय नंतर त्याचा अनुभव गेल्यानंतर आपण आसक्त होऊ, दुसरी कुठे बघणार नाही, अन्याभिलाषिता शून्य. यासाठी खूप श्रवण करावं लागेल, सतत श्रवण चालूच ठेवावं. हे झालं गुह्य ज्ञान. आणि आता 9व्या अध्यायात अनन्य विशुद्ध भक्तीचे निरूपण करण्यात आले. याला म्हणतात परम गोपनीय ज्ञान, म्हणजेच गुह्यतम ज्ञान. तात्पर्यामध्ये दिलाय गुह्य ज्ञान काय, गुह्यतर ज्ञान काय, आणि परम गुह्यतम म्हणजे परम गोपनीय ज्ञान. तर काय आहे परम गोपनीय ज्ञान, ते आपण आता बघूया. प्रभुपाद लिहितात, राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदम उत्तमम प्रत्यक्षावगमम धर्म्यम सुसुखम कर्तुमव्ययम. या ज्ञानाची वैशिष्ट्य काय दिलेले आहे, राजविद्या राजगुह्यम सर्व गोपनीय ज्ञानामध्ये अत्यंत गोपनीय असे हे ज्ञान आहे. म्हणून सर्व ज्ञानांचा हा राजा आहे. भक्ती हे अत्यंत पवित्र ज्ञान आहे. राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदम उत्तम. आणि प्रत्यक्ष अवगमम असं म्हणू शकत नाही, अरे मी सांगताय ना म्हणून हे आहे. नाही, प्रत्यक्षात तुम्ही अनुभवू शकता प्रत्येक वेळ. कसं सुसुखम कर्तुम अवयव. सुसुखम म्हणजे सगळ्यांसाठी, सगळ्या श्रेणींच्या व्यक्तींसाठी सुखकारक आहे. तर ते अनुभवजन्य प्रत्यक्ष आत्मज्ञान देणारे असल्यामुळे ते धर्माची परिपूर्णता आहे. हे ज्ञान अविनाशी आणि आचरण करण्यास अत्यंत सुखकारक आहे. त्यामुळे एक एक बघू की भक्ती ही राजगुह्यम आहे. परम गोपनीय ज्ञान कसे, प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात की फर्स्ट थिंग जे तथाकथित निराकारवादी ज्ञान आहे ते म्हणतात की आत्मा जो आहे हा मोक्ष प्राप्त केल्यानंतर शून्यात विलीन होतो, असं त्यांचं म्हणणं आहे. पण ऍक्च्युली ते ज्ञान नाहीये. आत्मा जो आहे हा सदैव कार्यशील आहे. आपण बघितलं की हा नाही कश्चित क्षणावपी जातु तिष्ठती कर्मकृत, की नाही कश्चित क्षणावपी म्हणजे तो एक क्षणी तो काय राहू शकत नाही, विदाऊट एनी डिझायर राहू शकत. तर तो मुक्त झाल्यावर काय करेल, एखाद्या व्यक्तीसमोर धडपडा असेल, त्याला बांधून ठेवलं तरी तो धडपड करत राहील, आहे की नाही, काहीतरी मग त्याला सोडल्यानंतर तो शांत बसेल का, तर तसा जीव आहे. म्हणून जीव हा सदैव क्रियाशाली आहे. जर तो नित्य असेल तर तो नित्य क्रियाशील आहे. आपण पहिले म्हटलं जीव हे सगळे नित्य आहे. नित्यो नित्याना चेतनाच चेतना, ते कधीच गायब होणार नाही, शून्यात होणार नाही, भस्म होणार नाही. तर एक तर तो दुसऱ्या शरीरात जाईल किंवा आध्यात्मिक जगात जाईल. तर या नित्य क्रियाशील जीवाच्या आध्यात्मिक जगातील क्रियांना काय म्हणतात, परम गोपनीय. म्हणजे आपण आता जे भक्ती करतोय ती ऍक्च्युली साधारण भक्ती आहे, मोक्षासाठी, पण प्युरिफिकेशन. ऍक्च्युअल सेवा कधी चालू होईल, जेव्हा आपण प्युरिफाय होईल, म्हणजे मोक्ष प्राप्त होईल. अलग लक्ष. म्हणून जीवात्म्याच्या या आध्यात्मिक जगातील क्रियांना राजविद्या अर्थात परम गोपनीय ज्ञान म्हणतात. फर्स्ट आन्सर हे. भक्ती ही राजविद्या राजगोष्य म्हणजेच परम गोपनीय ज्ञान कसे आहे. ठीक आहे. ही पवित्रम कशी आहे बाबा, तर प्रभुपाद आपण म्हणजे गीतेमध्येच सांगितलं आहे की ऍक्च्युली भक्तीमध्ये व्यक्ती प्रवेशच करू शकत नाही जर तो त्याच्या सफिशियंट प्रमाणात तो कर्मफळापासून मुक्त झाला. मला लक्षात म्हणजे आता आपण काय केलेलं आहे, आपल्या पूर्वकर्माचा बऱ्यापैकी साफ केलेला आहे. पण आता दीक्षेनंतर आल्यानंतर आता जे काय करू ते आपण स्वतः निर्मित करतो. तर प्रभुपाद लिहितात की
जे वास्तविकपणे भगवत भक्तीमध्ये युक्त झालेले आहेत ते पूर्वीच कर्मफलातून मुक्त झालेले आहेत. पुढे येईल आपल्याला कशाप्रमाणे हे होतं. आता जीव जो आहे हा पूर्वकर्मानुसार असंख्य इच्छा या वेगवेगळ्या स्टेजेस अवस्थांमध्ये घेऊन येतो आपण सगळे. काय ते, तर हा श्लोक तुम्हाला पाठ करायची गरज नाही, पण पद्मपुराणात दिला की अप्रारब्ध फलम पापम कूटम बीजम फलोन्मुखम क्रमेणेव प्रलीयेत विष्णुर्भक्तीर रतात्मना. जो विष्णू भक्तीमध्ये रत झालाय म्हणजे मग्न झालाय, तो हळुवारपणे सर्व कर्मफले त्याची नष्ट होतात. तर कर्मफळ कुठल्या कुठल्या रूपात आहे. सपोज माझ्याकडे पैसे नाही आहे, पण स्वीट शॉप मध्ये मी एक रसमलाई बघतो, कोलकाताची चमचम, आलं लक्षात. तर ती मी पूर्वी जन्मी खाल्ली असेल तर ती प्रवृत्ती माझ्याकडे आहे. कूट कूट म्हणजे काय, प्रवृत्ती, पाप करण्याची प्रवृत्ती, की मी चोरी केली म्हणजे त्या कुठल्याही प्रकारचा पाप करण्याची प्रवृत्ती आपण घेऊन जातो. एकदा केली, दोनदा केली, तीनदा केली, काय होते, ती प्रवृत्ती होऊन जाते. दिसले की अरे मला घ्यायचे, जसा दिसला प्रवृत्ती कार्य करते, आता मला ती खायची आहे. बीज रूपी इच्छा झाली. बीज निर्माण झालं, अजून केलेलं नाही आहे, बीज रूप झालं, इच्छा झालेली आहे का आता खाणार. पण कोण आहे ते, घरमाला आपला तो दुकानदार आहे. दुकानदार गेला, मी ती फोडली आणि घेतली आणि खाल्ली, काय झालं, पाप झालं. दोन स्टेज झाला, कूट प्रवृत्ती, बीज, इच्छा, आणि ऍक्च्युली पाप कमिट केलं. आता काय होईल फक्त, आता अप्रारब्ध स्टेज आहे. म्हणजे काय, त्याची रिॲक्शन अजून आलेली नाही. कॅमेरा लावलेला आहे ते. त्या कॅमेऱ्यात आलेलं आहे तुम्ही. अप्रारब्ध म्हणजे त्याचे काय झालेलं नाही अजून, पकडला गेलेलं नाही. हळूवार ते चेक करतात, कोणी खाल्ले ते. त्यात दिसला, काय दिसला, दिसला घेताना पण. फलोन्मुख, फल उन्मुख म्हणजे काळे रूप असते ते, आता फलोन्मुख, आता ती उद्या सकाळी फुल होणार आहे. तसंच ते पाप आता रिॲक्शन ती उद्या सकाळी पकडणार आहे त्याला. कारण तो काय दिसलाय, तर प्रारब्धानंतर फलोन्मुख स्टेज आली. फलोन्मुख म्हणजे ऑलमोस्ट पकडलं, म्हणजे प्रारब्ध होणारच. नेक्स्ट काय, प्रारब्ध म्हणजे तो पकडला गेला. आता एखादा व्यक्ती खूप मांस खात आहे, तर ते स्टेज चालली आहे त्याचे पूर्वजन्मानुसार. तो काय आता, आता काय या जन्मी तो काय मनुष्य आहे, खातो आहे. तेव्हा प्रारब्ध आहे अजून. प्रारब्ध म्हणजे शरीर. शरीर म्हणजे, तो म्हणता इसको पकडलो, तर पकडलं म्हणजे कुठे टाकतात त्याला, जेलमध्ये टाकतात. जेलमध्ये काय देतात त्याला घालायला, घालायला काय देतात, हा, युनिफॉर्म, वर्दी. वर्दी नंबर 305, आहे की नाही. ते म्हणजे ते शरीर आहे ते. आता एकदा शरीर त्याला मिळालंय, त्या शरीरात त्याने तो अजून पाप केलं, ते ते वर्दी निघेपर्यंत दुसरी वर्दी भेटणार नाही ना. तर जशी त्याची ती वर्दी गेली की तो प्रारब्ध त्याला मिळेल. दुसरी वर्दी काय मिळेल, जे काय त्याच्या कर्मानुसार वाघ बनेल, कुत्रा बनेल, जे काय बनेल, जो मांस खात राहील. हा, लक्षात हे स्टेज. पण एकदा भक्तीमध्ये व्यक्ती आला की तो या सगळ्या स्टेजेस मध्ये त्याची मुक्ती होते, अनलेस त्याने परत तो चालू करेल नाही. म्हणून त्याला काय म्हणतात, ही भक्ती ही जी काय पवित्रम आहे, पवित्र आहे. जस्ट स्टार्ट केली, प्युरिफाय झाली. गंगे स्नान केले की प्युरिफाय होतं, हे की नाही. कारण गंगेचं पाणी काय, भगवंतांच्या चरण कमळाला धुतलेलं काय, चरणामृत आहे. हे झालं काय, पवित्रम. का पवित्रम, उत्तमम आहे. नंतर भक्ती काय आहे, काय लिहिलेलं आहे, प्रत्यक्ष अवगमम. प्रत्यक्ष अवगमन म्हणजे प्रत्येक व्यक्ती जसं शेकोटी लावली आहे, अरे शेकोटी गरम आहे का, तर त्याला प्रत्यक्षात जाऊन घ्यावं लागेल की नाही शेकोटी, तेव्हा कुठे गरम होईल. त्याचबरोबर
एकदा का श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम वंदनम अर्चनम पादसेवनम साख्यम दास्यम आत्मनिवेदन याच्यात तुम्ही एकदा चालू केली की काय होईल? हृदय शुद्धीकरण, चेतो दर्पण मार्जन होऊन ऑटोमॅटिक काय होणार आहे? भगवंतांच्या लीला आणि गुणांकडे आकर्षण झालं. तर उदाहरणार्थ प्रभुपाद देतात की नारद मुनी पहिले काय होते? एका मेड सर्वंट म्हणजे नोकराणीची मुलगा होता, मुलं होते आणि पुत्र होते. त्यांना काही शिक्षण नाहीये. पण एकदा साधू भक्ती वेदांत आले, त्यांची सेवा करायला लागले ते, आणि उच्चिष्ट खाल्लं आणि काय झालेलं आहे? त्यांच्यासोबत बसायला त्यांना आवडायचं. सगळं श्रवण करत 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 ते त्यांना वाटतं की मला पण साधूच बनायचं. आणि नेक्स्ट लाईफ मध्ये काय बनले ते? नारद मुनी झाले. तर हे काय प्रत्यक्ष, प्रत्येक गोष्टी ज्या आहेत भक्तीमध्ये काय आहे? केवळ भक्तिमय सेवा केल्याने आपल्याला प्रत्यक्ष त्याचा अनुभव मिळेल, अवगमम जाणता येणार. म्हणून प्रत्यक्ष आहे. आणि भक्ती मार्गात अत्यंत सुखकारक आहे, सुसुखम. कसं काय कळणार आपल्याला? तर हा जो आहे मार्ग श्रवणम कीर्तनम, यासाठी ना पैसे लागतात तुम्हाला एवढे एवढं श्रवण करायचं, हे घ्या. हे नवविधा भक्ती फ्री आहे. कोणीही करू शकतं. झोपडी असो, बंगला असो, मॅन्शन असो, सगळे करू शकतात. आणि स्वादिष्ट प्रसाद खाऊ शकतात, है की नाही? सुसुकुम आहे की नाही? आपल्याला प्रसाद नसता तर कोणी आलं नसतं इथं भक्ती मार्ग. मी आपण पण नसतो आलं. पण प्रसाद पहिला अट्रॅक्शन आहे. हे आहे भक्तीचं. तर बेसिकली भक्ती करायसाठी कुठली बाधा नाही आहे, कारण जगामध्ये कोणालाही भगवंतांना अर्पण करायचं काय? पत्रम पुष्पम फलम तोयम. पान आहे, तुळशीचं आहे, पाणी आहे, फूल आहे, फळ आहे. हेही भगवंत अर्पण करून स्वीकारतात आणि आपल्याला काय मिळेल? अनुभव मिळेल प्रत्यक्ष. म्हणून सुसुखम आहे. उदाहरण प्रभुपाद देतात की सनत कुमारांनी फक्त काय केलं? तुलसी पत्राचा सुगंध घेतला आणि ते भक्त झाले. तर ही आहे भक्ती सुसुखम. कोणी करू शकतो, कुठेही करू शकतो. पैसा नाही लागत. आणि लाभ काय? प्रसाद आहे. श्रवणम कीर्तनम नवविधा भक्ती आहे. नेहमी करू शकतो. आणि भक्ती ही शाश्वत आहे. आपण पहिलेच बघितलं की शाश्वत इन द सेन्स, मायामध्ये म्हणतात की भक्ती करायची, एकदा मोक्ष झाला की अरे कृष्णा. तसं नाही. भक्ती ही आता काय झालेली आहे? इम्प्युअर भक्ती. इम्प्युअर म्हणजे साधना भक्ती. ही आपल्याला भक्ती पण आहे आणि इकडे आपले डिझायर पण आहे. एकदम मोक्ष आला तर नो भौतिकता, कुठलेही भौतिक विचार नाहीये. ऍक्च्युली तेव्हाच सर्व्हिस चालू झाली. ऍक्च्युली एक आचार्य म्हणतात की कृष्ण किती आपले कृपा, आय मीन कृपाशील आहे, की तुम्हाला समजा मी घरात जेवायला बोलवलं, या प्रभूजी जेवायला या, माताजी सगळ्या या जेवायला या, नाही? आणि सगळं स्वयंपाक केलेला आहे, म्हणतो मी हा मी ना 10 दिवस आंघोळ केलेली नाहीये, मी घर झाडलेलं नाहीये. असं बघ. आणि तरी वाढतोय. तुम्ही स्वीकारणार का? म्हणा अरे हे कुठे कुठे आणलं इथे? जाळं येत आहे तिथून, कोळी येतोय, म्हणजे घ्यायला तुम्ही काही स्वीकारणार का? तर आपण ऍक्च्युली भगवंतांची पूजा करतोय पण पोट साफ नाहीये. सगळा घाण आहे तरी पण भगवंत स्वीकारतात. तर हे ऍक्च्युली भौतिक शरीर दूषण आहे. कारण काय ते अनवॉन्टेड आहे, इन द सेन्स जीवाला हे ओढून घेतलेलं आहे. हे की नाही? परफ्यूम मारायला लागतं की नाही आपल्याला? ना, साबण लागतं. ही साधना भक्ती आहे. पण जेव्हा मुक्त झालंय शरीरात, म्हणजे आध्यात्मिक शरीर मिळाल्यानंतर ऍक्च्युअली शरीर मग मी म्हणलं ठीक आहे ठीक आहे, तुम्ही जा उद्या या. पण मग घर स्वच्छ केलं, स्वतः मी आंघोळ केली, सगळं परफ्यूम मारला. मग आले तुम्ही, आता मला अपेटाईट आलं, आता वाढलं, तुम्ही खाल सगळं, आहे की नाही? तसेच भगवंत मुक्त भक्तांकडनं जास्त, आय मीन ऑटोमॅटिक आकर्षित होतील, आहे की नाही? त्यांना भौतिक आकर्षण नाही. इथे म्हणून अरे कृष्णा हे काय प्रसाद, म्हणजे लवकर काय मला खायचा आहे, म्हणजे नंतर प्रसाद खायचा आहे.
तर काय झालेलं आहे, आपली अशी गत आहे. तो ही भक्ती शाश्वत आहे म्हणजे मोक्षानंतरही भक्ती चालूच आहे. तिकडे भक्तीच करायची असं नाही की झाला आता अभि हो कृष्णा तुम्ही घरी जा, मी आता आराम करणार. आध्यात्मिक जगात आराम नाही आहे तिकडे, तिथे सतत सेवा आहे. म्हणून तो आलो आपण इकडे. इथे काय आलो आहे, सगळे इकडे कशाला आलेले आहे? अरे मला कोणी सेवा करत नाहीये, सगळंच कृष्णाचं, जरा मी एकटा राहतो जरा. म्हणून तर भगवंतांनी भौतिक जग बनवलं. म्हणून मग जेव्हा तुम्ही आपण सर्व 100% 24 तास भगवत सेवेमध्ये काय होईल, आपल्याला जोश येईल, तेव्हा कुठे एंट्री मिळेल. म्हणून काय आहे, भक्ती शाश्वत आहे, जी वास्तविक भक्ती मुक्तीनंतर चालू होते, कंटिन्युअस चालू राहते भक्ती. पण ज्याला श्रद्धा नाही आहे त्याचा कधीच काय नाही होणार, त्याला कधीच मिळणार नाही मुक्ती. अश्रद्धाना पुरुषा धर्मस्यास्य परंतप अप्राप्य माम निवर्तन्ते मृत्यू संसार वर्त्मनी. भगवंत म्हणतात, हे अर्जुना, ज्यांची या भक्ती मार्गावर श्रद्धा नाही त्यांना माझी प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून या भौतिक जगामध्ये जन्म मृत्यूच्या मार्गावर त्यांचे पुनरागमन होते, म्हणजेच दुसरं शरीर प्राप्त. चक्कर मारत जन्म मृत्यू जरा व्हायची, जन्म मृत्यू जरा, कारण श्रद्धा नाही भक्ती मार्गावर. तर हे जे लोक आहे अंधश्रद्धाळू, सॉरी अश्रद्धाळू, नॉट अंधश्रद्धा, ज्यांना श्रद्धा नाहीये त्यांना भक्ती मार्ग साध्य होऊ शकत नाही, ते डळमळीत वृत्तीचे आहेत. कारण काय, परमेश्वरावर त्यांची श्रद्धा स्थिरावत नाही. प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात, प्रश्न येईल आहे की भगवान श्रीकृष्णाची केवळ सेवा केल्याने, काय, भगवान श्रीकृष्णांची, फक्त भगवान श्रीकृष्णाची केवळ सेवा केल्याने मनुष्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात. या दृढ विश्वासाला श्रद्धा म्हणतात. श्रद्धाची डेफिनेशन काय आहे? भगवंतांची सेवा केली की सगळ्या सिद्धी प्राप्त होतील, या दृढ विश्वासाला श्रद्धा म्हणतात. त्याला उदाहरण काय दिलेलं आहे, तर म्हणजे अरे मग बाकी देवता, एवढे सगळे 33 करोड देवता, ते कसे आपोआप होतील? एकाचे करावं ते नाराज होतील. तो उदाहरण दिलं आहे की यथा तरो मूल निषेचनेन त्रप्यंती तत्स्कंद भुजोपशा प्राणोपहाराच यथ इंद्रियाणा तथैव सर्व अर्हणम अच्युते. हे दोन उदाहरण द्यायचे त्याला. प्रश्न काय आहे की मनुष्याला सर्व संसिद्धी कशा प्राप्त होतात? फक्त कृष्णाला सेवा केल्याने हे सिद्ध करा, ही श्रद्धा आहे. तर हे दोन उदाहरण काय आहे? जसं झाडाच्या मुळाला पाणी टाकल्यावर झाडाची फांद्या, तुमचे पाने, फुलं सर्वांना पाणी जातात. दुसरं, जसं अन्न पोटात टाकल्याने शरीराच्या सर्व अवयवांना नरिशमेंट मिळतं, त्यामुळे ताकद मिळते, त्याचप्रमाणे फक्त श्रीकृष्णांची अच्युत इज्जा, म्हणजे अच्युत म्हणजे श्रीकृष्ण, इज्जा म्हणजे वर्षिप, पूजा, भक्ती केल्याने सर्व अर्हणम, सगळ्यांची पूजा होते, सगळे काय होतील, सगळे देवता प्रसन्न होतात. हे उदाहरण तुम्हाला द्यायचं. सगळे याचं तात्पर्य तर दिलं आहे, इकडे तिकडे नाहीये. तर ही श्रद्धा जी आहे ती पहिले कोणावर येणार नाही. पण मग आपण एक भक्त, अरे हा चांगला भक्त दिसतो, किंवा अरे हा प्रसाद चांगला आहे, अरे हे चांगले गातात हरे कृष्ण महामंत्र, नाचतात चांगले, असं कुठलेही एक चांगलं केलं की ती श्रद्धा आली. आणि ही श्रद्धेचा विकास होता, श्रद्धेचा विकास. तर श्रद्धेचा विकास कशा प्रकारे होतो? आदो श्रद्धा तथा साधू संग. जसा कुठे भगवंतांवर विश्वास, अरे मला कोणी आहे का मला बघायला, तो भगवंत काय देतील, साधू संघ पाठवतात, भक्त पाठवतात. तर श्रद्धानंतर काय दुसरी स्टेज, साधू संघ. लिहा, पहिले श्रद्धा, श्रद्धा असली कृष्ण साधू संघ पाठवतात. आणि साधू काय करतात, आपल्याला पहिले काय देतात?
प्रसाद देतात नाही, भजन क्रिया देतात. माळा घ्या आणि करा, वाचन करा. तर तिसरी स्टेज काय? भजन क्रिया. आणि ती भजन क्रिया करत 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 काय होते, आपल्या हृदयातील अनर्थ जातात, अनर्थ निवृत्ती, ही चौथी स्टेज. तर सगळे आपल्या जीवनाची अनर्थ निवृत्ती स्टेजला एक लाईफ टाईम, एक जीवन लागेल, 1000 जीवन लागतील, लाखो जीवन पण लागू शकतात, जर आपण व्यवस्थितपणे निरपराध भक्ती केली नाही तर. अपराध करत राहिले तर तिथेच राहतात, अनर्थ निवृत्तीमध्ये पटलाटतात. पण जर आपण निष्ठेने, प्रामाणिकपणे जर नवविधा भक्ती करत राहिलो, म्हणजे हृदय स्वच्छ करत राहिलो, तर अनर्थ जातील सगळे. मत्सर, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, हे सगळे जातील. आणि काय होईल, हळूहळू ही श्रद्धा काय होईल, निष्ठेत रूपांतरित होईल. आणि निष्ठा एकदा आली, तरीही पण श्रवण चालूच आहे, नवविधा भक्ती चालू आहे. हळुवारपणे आपल्याला वाटायला लागलं, अरे मंगलारतीला कोण चाललंय, आज झोपेत आहे. पण निष्ठावाला व्यक्ती नाही, आज जायचंच आहे. असं काय, मला तर माझं हे कर्तव्य आहे. करता 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 रुची निर्माण होईल. अरे याच्याशिवाय माझं जीवनच नाही होईल. आसक्ती होईल नेक्स्ट, याच्याशिवाय माझं जीवनच होऊ शकत नाही. काय म्हणतात ना, चहा पिल्याशिवाय माझा दिवस चालू होत नाही, असे लोक आसक्त आहे का? आहे की नाही? कांदा खाल्ल्याशिवाय भाजी होत नाही, असे लोक आहेत. कारण आसक्त लोक आहेत, हे की नाही? तसा भक्त आसक्त होतो की नवविधा भक्ती केल्या, म्हणजे जपा केल्याशिवाय, वाचल्याशिवाय, लेक्चर ऐकल्याशिवाय माझा दिवस जाऊ शकत नाही. तिला म्हणतात आसक्ती. ती हळुवारपणे, ती श्रद्धा भाव होते. भाव म्हणजे ऑलमोस्ट आपल्याला या भौतिक जगात कुठलाच इंटरेस्ट राहणार नाही. सगळे म्हणते चला पिक्चर लागला नवीन, चला इथे सेल लागला साड्या, इथे फ्री मध्ये गाडी मिळते. पण भाववाला जो आहे, त्याला कुठला इंटरेस्ट नाही राहणार. तो त्याच्या नवनवा हे जे आहेत सेवेमध्ये तो विचार करतो, आता नवीन काय बनवू मी कृष्णासाठी, त्याला भाव म्हणतात. आणि तो तेच श्रद्धा भाव म्हणजे ऍक्च्युली प्रेम होईल, ज्याच्यात शून्य अनर्थ राहते. निष्ठेत पण अनर्थ आहेत, रुचीमध्ये आहे, आसक्तीमध्ये, पण कमी 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 होत राहते. आरसा स्वच्छ होत आहे, पण बाजूबाजूला अजून काय, अजून तुटलं, अजून राहिलं, आता शार्प, आता फक्त थोडं राहिलं, नंतर पूर्ण साफाचक झाला. त्याला म्हणतात प्रेम, कृष्ण प्रेम झालं. आता भक्तीमध्ये 3 श्रेणीचे भक्त असतात. पहिला श्रेणी काय? नवसाधक. हा नवसाधक कुठे सापडेल आपल्याला, जसं सांगितलं मी, अनर्थ निवृत्तीच्या आतच. जो साधूला भेटला अजून थोडे माया करतो, म्हणे नाही उद्या करतो, ते चालू केल्यास किती करतो, 2 करतो किंवा 16 करतो, पण अनर्थ चालू आहे तिथे. तो भांडतोय एकमेकांशी. ज्याला वाटतं की हे कृष्ण बरोबर आहे, पण हे भक्त सगळे बेकार होत, कारण तो नवसाधक आहे, अनर्थ. दुसरा आहे नवसाधक, नंतर काय? तो भक्त आहे जो, ज्याने दीक्षा घेतली. तो म्हणतो नाही, आता माझं काय जीवनामध्ये, पहिले तो म्हणतो दीक्षा घेतली तर फसलो मी, हे मला गळ्यात बांधून देतील, 16 माळा करा, हे की नाही, पुढे दूर राहतो मी, जो नवसाधक. पण तो म्हणतो नाही नाही, मला दीक्षा पाहिजे, दीक्षा पाहिजे, दीक्षा पाहिजे. आहे ना, ते लोक म्हणतात दीक्षा मेरे को चाहिए, म्हणजे तो आता असं सांगलाय तो, तो प्रगत होतोय. मला लक्षात, त्या प्रगतीला काय पाहिजे, की तो हळुवारपणे भक्तांची पोझिशन जाणतोय. तर कृष्ण आणि भक्त यांना दोघांनाही सायमल्टेनियसली व्हॅल्यू देणे, म्हणजे सेवा करणे. जो समजतो की भक्त ही भगवंतांसारखेच इम्पॉर्टंट आहे, तो ती झाली आपली प्रगती. तर कनिष्ठ हा मध्यम होईल जेव्हा तो रिस्पेक्ट द्यायला लागेल, दंडवत देतो, सेवा दिली तर देतो, हो करतो मी, सेवेसाठी मागतो ऍक्च्युअली, सेवा द्या सेवा द्या सेवा द्या. आणि उत्सुक आहे तो हृदय शुद्ध करणार, तो आहे मध्यम भक्त. तो बघ,
तो अशी स्थिती आहे त्याची. थोडं रे मला या कचऱ्यातून काढलं लोकांनी, तर मी पण लोकांना काढतो, मग मी प्रचार करतो. त्याच्यात काय निघाले, त्याच्यात कृपा, कम्पॅशन निर्माण झाला. अरे मी पण असं सडत बसलो, ड्रग्ज घेतले असते, दारू पिले असते, फिरत होतो, पण आता मी भक्तामध्ये आलो. तर मी पण जातो, बुक डिस्ट्रीब्युशन आता मॅरेथॉन आहे की नाही, तुझं जाईल बुक डिस्ट्रीब्युशन, अरे लोकांना अरे बघ, गीता वाचा, हे करा ते करा, जपा करा. तर तो झाला मध्यम भक्त, जो प्रचार करतो. कनिष्ठ कधीच करणार नाही, म्हणतात, आहे की नाही. तो मध्यम भक्त हा झाला निष्ठा स्टेजवर आला. अरे वा. निष्ठेवर आला तर तो मध्यम झाला. हळुवारपणे ती गॅप आहे आता, की उत्तम भक्त जो आहे तो भाव प्रेम मध्ये आहे. आता ही जी स्टेज आहे ही, ह्या कशा आपण हे नाही बघू शकत की हा आता तू रुचीवर आहे, आता तू आसक्त, हे नाही करू शकत. आलं लक्षात, हे स्वयं आपण त्यांच्या सोबत राहून थोडंफार लक्षात येईल की अरे हा खूपच याला रुची आहे कुकिंग मध्ये, किंवा आरती खूप करते, 6 आरती दिल्या तरी कर, तो अरे बाद झाला तर 2, म्हणजे अजून यायचं आहे. प्रत्येकाला वेगवेगळ्या रुची आहेत. काही जण सेवेमध्ये असतील, काही भागवतम मध्ये असतील, रीडिंगमध्ये, आहे की नाही, काही असतील की कीर्तनामध्ये, काही म्हणते धाम, काही डीटी वर्शिप, अशा लोकांमध्ये कुठे कुठे रुची निर्माण होते त्यांची. तर हे रुची, आसक्ती, भाव, प्रेम, हे तर उत्तम भक्त म्हणजे हा रेंज भाव प्रेम मध्ये असेल, किंवा एनीबडी अबोव निष्ठा, त्याला म्हणून आपण उत्तम भक्त. प्रोग्रेसिव्ह निष्ठा म्हणजे उत्तम मध्यम मध्ये तो आला. इन द सेन्स, कधी कधी काय होतं, उत्तम अधिकारी खाली येतात. कशासाठी? मध्यम अधिकारी. कारण फरक काय उत्तम आणि मध्यम अधिकारी मध्ये, की मध्यम अधिकारी हा भेदभाव करतो. भेदभाव कसा करतो? तो करतो प्रेम, मैत्री, कृपा, उपेक्षा, म्हणजे तो 4 लोकांशी 4 वेगवेगळा व्यवहार करतो. त्याचं प्रेम जे आता उत्पन्न झालेलं आहे भगवंतांप्रती, कृष्णा कृष्णा करतो, हे नाही म्हणजे हरे कृष्ण म्हणा. मैत्री करतो तो फक्त सत्संग, डिवोटी भक्तांशी, असत्संगात त्याग. आणि जे म्हणतात अरे वो मैं जीवन में बहुत परेशान हूँ, काहीतरी मार्ग सांगा, तर तो त्यांच्यावर कृपा करतो. जे निरागस लोक आहेत ते म्हणतात अरे काय आहे, देवता कोण आहे, कृष्ण काय करता वगैरे, त्यांच्यावर कृपा म्हणजे प्रचार करतो. आणि कोणता तुम सब बोगस लोक आहे, भगवान कोई नाही रहता, नास्तिक लोक जे आहेत त्यांचं म्हणतात अरे कृष्ण. उपेक्षा, त्याची वाद नाही घालत तो, कारण ते कधी सुधारणार नाही. काय करतो तो? तर प्रेम भगवंतांशी, लिहा, मैत्री कोणाशी? भक्तांशी. कृपा कोणावर? जे निरागस निरागस व्यक्ती आहे, जे विचारपूस करतात आहे भक्ती काय आहे आणि मला माहीतच नाहीये, तुम्ही सांगू शकता का? आणि उपेक्षा कोणाची? जे नास्तिक लोक आहेत, जे भक्ती मार्गावर त्यांचा विश्वास नाही, आणि जे आपल्यालाही खेचून घेऊ शकतात बाहेर, त्यांच्याशी कोणी वाद नाही करत, त्यांना उपेक्षा. तो आहे, याला म्हणतात मध्यम अधिकारी, जो हे 4 प्रकारचा भेदभाव करतो. 4 व्यक्तींची 4 प्रकारे वागतो, त्याला म्हणतात मध्यम अधिकारी. कारण त्याला माहित आहे की मी नास्तिक लोकांची उपेक्षा न करता कृपा केली तर मीच नास्तिक होईल. पण जो उत्तम अधिकारी झालाय, तर आता मला उत्तम अधिकारी जो झालाय, तो म्हणतो सगळे भक्त आहे. तो म्हणतो नास्तिकही मध्ये काय, आत्मा आहे, परमात्मा आहे. आत्मा तो आहे, तो त्याच्या बाजूला परमात्मा, सगळ्यामध्ये परमात्मा. त्यामुळे सगळे भगवंतांचे भक्त आहे, पण मी भक्त नाही आहे. हा लक्षात. तर आता या स्टेजमध्ये तो प्रचार करू शकत नाही, हे की नाही. प्रचार करायला तुम्हाला लॉजिक म्हणजे सगळं सांगावं लागेल की कृपा, 4 लोकांना सेग्रिगेट करावं लागेल. म्हणून कधी कधी उत्तम अधिकारी मध्यम अधिकारी बनतात. तर हे 3 श्रेणी आहे: कनिष्ठ, मध्यम आणि उत्तम अधिकारी. आलं. तर कोण मध्यम अधिकारी बनवू शकतो? कनिष्ठच बनेल जर तो करत राहील भक्त. उत्तम कोण बनेल? जो मध्यम अधिकारी आहे तोच उत्तम बनेल.
म्हणजे गाडी एकच आहे, तो कनिष्ठामधूनच उत्तमला जाईल. डायरेक्ट नाही की उद्या आज तिलक लावणार हे आलं उत्तम झाला. सगळी गाडी तिथून जावं लागेल. काय अनर्थ निवृत्तीनंतर तर हे स्टेज पहिली काय, श्रद्धा, साधू संघ, भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती, निष्ठा, रुची, आसक्ती, भाव, प्रेम. तेव्हा कुठे हे आपल्याला स्टेज प्रेम गाठता येईल. श्रद्धा सेम आहे, फक्त दूषित श्रद्धा आहे. आणि आता ती स्वच्छ सेवा ही क्लीन होते आहे. अलग लक्षात. सायलेंट करून ठेवा सगळे. हे लिहिलं तुम्ही सगळ्यांनी? म्हणतात भगवंत म्हणतात, मया ततम इदम स्वर्गम जगत अव्यक्तम. आता जे सायलेंट तुम्हाला यायला पाहिजे करता, बंद करून टाका तो. हा जरा हे फोन घ्या, करून टाका. तुम्ही सगळ्यांना डिस्टर्ब करताय. सगळेजण एक एक आपापले मोबाईल काढा, नाही तर तुम्हाला काय होईल, गोविंदामध्ये सगळ्यांना फीस द्यावं लागेल सिरियसली. नाही तर कारण नाही तर होणार नाही. पण हा एकदा दोनदा चारदा झालाय, तर नेक्स्ट टाइम कोणाचा वारला त्याला एक तर कमिट करावं लागेल की तुम्हाला. नाही तर मग तशी ती ती चिमटा बसल्यानंतर तुम्ही सगळ्यांना डिस्टर्ब करत राहा. काहीतरी शिस्त पाहिजे. हे कितीदा सांगितलंय आपल्या. 8वा चॅप्टर चाललं, 9वा चॅप्टर चाललं, पण जरी हे होतं राहायचं. हे की नाही, तसं व्हायला नको नंतर. ओके. सगळ्यांना कबूल आहे ना? कबुली आहे आता. हम्म. कुठे होता आपण? 4था श्लोक. भगवंत म्हणतात, मया ततम इदम सर्वम जगत अव्यक्त मूर्तीना मत्सानी सर्वभूतानि न चाहम तेषु अवस्थित. आता हे जे 2 श्लोक आहेत ना, हे हे जे बुद्धिमत्ता, जे म्हणजे असे लोक आहेत जे शास्त्रिक सांस्कृतिक संस्कृत वर्डला जे समजतात, त्यांना हे चांगलं वाटतं समजायला. पण हे जे नवसाधक जे व्यक्ती आहेत, त्यांना समजणे शक्य नाही. जे अजून भगवंतांमध्ये हे ज्यांनी सृष्टी समजली नाहीये, शरीरात माहित नाही आतमध्ये काय चाललंय, आत्मा नाही माहित, त्यांना हे समजणे मुश्किल आहे. पण तरी समजण्याचा प्रयत्न करा. काय म्हणताय भगवंत, मी माझ्या अव्यक्त रूपाद्वारे सर्व जग व्यापले आहे. सर्व जीव माझ्यात आहे, परंतु मी त्यांच्यात नाही. आलं लक्षात? तर आता काय म्हणतात भगवंत, मी सर्वव्यापी आहे. आता भगवंत सर्वव्यापी कसे असू शकतात? 2 गोष्टी, एक तर व्यक्ती सर्वव्यापी असू शकतो किंवा एका ठिकाणी असू. भगवंताला मी सर्वव्यापी पण आहे आणि मी एका ठिकाणी पण आहे, म्हणजे त्याच्यात पण नाहीये. तर त्याचं उदाहरण प्रभुपाद लिहितात की जसा राजा आहे, एक राजा आहे, त्याचं मोठं राज्य आहे. पण कुठेही जाल तर काय दिसेल आपल्याला? राजाचा कायदा दिसेल. हे की नाही? ही खंडणी द्या, तो म्हणतो किती द्या, तो म्हणतो 1000. तिकडे सगळीकडे 1000च असेल. म्हणजे त्या खंडणी घेण्याच्या तिथे पण कोण आहे? राजा आहे. कसं काय आहे तो तिथे? त्याचा कायदा आहे, नियम आहे. तर त्याच्या नियमरूपी कायद्यारूपी तो तिथे आहे, सगळीकडे आहे. तसेच भगवंत आपल्या परमात्मा रूपाने आणि विविध शक्तींच्या रूपाने सगळीकडे उपस्थित आहे, सर्व व्यापी आहे. तरी राजा जो आहे आपल्या महलात असतो, आपल्या कायद्यानुसार सगळीकडे आहे तो. पण नेहमी राजाला भेटायचं तर कुणाला भेटायला कुठे जावं लागेल? राजवाड्या. तसंच भगवंत सगळीकडे आहेत, पण भेटायचं असेल तर कुठे जायचं आहे? ते भगवत धामात, वृंदावनातच आहेत ते. असं लक्षात. तर अशा रूपाने आपल्याला हे बघायचं की भगवंत सर्वव्यापी कसे आहेत. आणि जरी ते सर्वव्यापी आहे, एकाला लोक काय म्हणतात, अच्छा सर्वव्यापी आहे ना, म्हणजे कागद घ्या, कागदाचे तुकडे करा. तुकडे करायचं म्हणजे काय झालं? सर्व व्यापी म्हणजे भरपूर तुकडे झाले, म्हणजे कागद गेला. हे ना, एक कागद होता, आता कागद नाही, तुकडे झालेले. आता भगवंत सर्वव्यापी झाले म्हणजे स्वतः त्यांचं अस्तित्व नष्ट झालं. हे की नाही? तर तसं नाही आहे. भगवंत सर्वव्यापी पण आहे आणि एक साक्षात परमपुरुष, षड ऐश्वर्य पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत. हे की नाही? सच्चिदानंद वेगळे. हे दोन्ही गोष्टी समजणे याला म्हणतात अचिंत्य. जे आपल्या बुद्धीद्वारे समजू शकतात त्याला म्हणतात
की आपण जाणू शकतो. अचिंत्य म्हणजे जे आपल्या कुठल्याही सूक्ष्म किंवा स्थूल इंद्रियांनी आपण त्याला जाणू शकत नाही, त्याला म्हणतात अचिंत्य. हे अचिंत्य. कारण आपण आपली भौतिक बुद्धी लावली सायन्सनी, तर ते कसं कधीच आपण आध्यात्मिकता जाणू शकत नाही. जशी स्केलपट्टी घेऊन मी दूध मोजत बसलो, किती लिटर आहे, होणार आहे का ते? किती लिटर आहे हा, आणते स्केलपट्टी घेऊन, ते समजणार नाही, कारण लिटर वेगळं आहे आणि मोजमाप वेगळं आहे. तसंच आध्यात्मिकता काय आणि भौतिकता हे वेगवेगळं आहे. न च मस्तानी भूतानी पश्चिमे योगम ऐश्वरम भूत भृन्न च भूतस्थो ममात्मा भूत भावना. तरीही सर्व सृष्ट पदार्थ माझ्यामध्ये स्थित नाहीत. माझे हे योग ऐश्वर आहे, तो अचिंत्य. आणि दुसरा शब्द आहे योग ऐश्वर. जरी सर्व जीवांचा पालन पोषण करता आणि सर्वव्यापी मी मी आहे, तरी सुद्धा मी या व्यक्त सृष्टीचा अंश नाही. मी स्वतःच सर्व सृष्टीचे उगमस्थान आहे. तर आता प्रभुपाद दुसरं उदाहरण देतात की कसा आपण भगवंत जे आहेत या भौतिक जगात सगळ्या गोष्टीचे कारण आहेत, पण कुठल्याच गोष्टीमध्ये नाहीये. कसं समजावं? सगळ्या गोष्टी त्यांच्यात नाहीये, पण सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये समावत आहेत. तर उदाहरण रूपात देतात की यथा आकाश स्थितो नित्यम वायू सर्वत्र गो महान, हे कृष्ण देतात आहे. तथा सर्वाणी भूतानी मत्स्थानी ती उपधारय. ज्याप्रमाणे सर्वत्र वाहणारा बलशाली वायू सदैव आकाशामध्ये स्थित असतो, आहे की नाही? तो कुठेही गेला वायू फिरत जोरात, तरी तो आकाशाच्या बाहेर जाऊ शकत नाही. त्याचं क्षेत्रफळ, त्याचं लिमिटेशन ते आहे आकाश. त्याचप्रमाणे सर्व सृष्ट प्राणी माझ्यामध्ये स्थित असल्याचे जाण. तर आता लोकात लिहितात की ज्याप्रमाणे आकाश हे सदैव वायूच्या हालचालींपासून अलिप्त असतं. वादळ आलं ते असतं ना, ते हे असतं ते अं, सगळी धूळ वरती जाते, गोल गोल फिरत जाते, त्याला काय म्हणतात? चक्रीवादळ वगैरे येतात, हे की नाही? सगळे घरं पण उडून जातात. तर हे आकाशामध्ये आकाश बघतोय, पण त्याचा आकाशावर फरक पडत नाही. त्याला काय की आकाश पण फिरून गेलं इकडे तिकडे आणि फुटलं, असं काही होत नाही. आकाश कारण त्याच्या क्षेत्रफळामध्ये हे सगळं होतं. तर या हालचालींचा आकाशावर काही फरक पडत नाही, तो अलिप्त राहतो. त्याचप्रमाणे भगवंतही सर्व गोष्टींपासून अलिप्त असतात. आलं लक्षात? त्यांच्या शक्त्या हे सांभाळतात इकडे काय चाललेलं आहे. कसं? तर जसा सूर्य हा भगवंताचा नेत्र आहे, है की नाही? तर बाकी सगळे देवी देवता हे पण काय आहे? भगवंतांच्या शक्त्या आहेत. त्यांच्या द्वारे आणि परमात्मा स्वतः आहेत, यांच्याद्वारे भगवंत सगळं जाणतात कुठे काय चाललंय. जसं राजाचे गुप्तहेर असतात, ते सगळे सांगतात दक्षिणेत मध्ये हे चाललेलं आहे, उत्तरमध्ये हे चाललंय. तसेच देवतागण जे आहेत रात्र दिवस सगळं बघत राहतात काय चाललंय. त्याच्याद्वारे भगवंतांना सगळं माहीत पडतं. साक्षी आहेत ते, त्याला म्हणतात साक्षी. कोण साक्षी आहे आपल्या सगळ्या कर्मांचे? हे देवी देवता आहे. परमात्मा स्वतः साक्षी आहे, उपदृष्टा हनुमंताचं. सगळ्या गोष्टी त्यांना पहिलेच माहित आहे की हा काय करणार आहे. सर्वभूतानि कौंतेय प्रकृतीम यांती मामिकम कल्पक्षये पुनस्तानी कल्पादो विसृजाम्य. की आता आपण बघितलं कल्प काय आहे. एक कल्प म्हणजे त्याची व्हॅल्यू काय, आपलं हे काय मेजरमेंट म्हणजे त्याचं मापक काय? ब्रह्माचा दिवस मागे बघितला आपण 8 तास, त्याच्यात किती आहे? 4 युगाचं एक कल्प होत. एक कल्प होईल, एक चतुर्युग होत. 4 युग म्हणजे चतुर्युग. ते किती मल्टिप्लाय केले की एक कल्प होईल? 1000.
बघा मागे जा, 7व्या चॅप्टर. 1000 चतुर्युग झाला का तो त्या ब्रह्माजींचा? एक दिवस 12 तास. रात्री परत एक दिवस 12 तास म्हणजे एक चतुर्युग. असं त्यांचं झालेलं आहे 24 तास. आलं लक्षात? तर आता कल्पाच्या अंती सर्व भौतिक अभिव्यक्ती माझ्यामध्ये प्रकृतीमध्ये प्रवेश करतात आणि नव्या कल्पाच्या आरंभी माझ्या शक्तीद्वारे मी पुन्हा त्यांना निर्माण करतो. तर दोन प्रकारचे प्रलय आहेत. एक ब्रह्माचा रात्र आणि एकदा ब्रह्माजींचा मृत्यू. तर ब्रह्माजींच्या प्रत्येक रात्री काय होत आहे? प्रलय होत आहे. तर रात्री ज्यांचे काय झाले नाही, इच्छापूर्ती झाली नाही, ते सुप्त अवस्थेत जातात, शरीर नाहीये. पण प्रारंभी परत भगवंत आपले ब्रह्मदेव काय होतात, सृष्टी चालू करतात, परत आपल्या आपल्या इच्छानुसार वेगवेगळे शरीर प्राप्त होतात. कल्पाच्या आरंभी भगवंतांच्या शक्तीद्वारे काय करतात भगवंत? पुन्हा निर्माण करतात थ्रू ब्रह्मा. आलं लक्षात? आणि एकदा ब्रह्माजींचा नाईट झाली, आपला मृत्यू झाला की त्यानंतर काय होईल? महाविष्णू काय करतात? सगळे ब्रह्मांड आतमध्ये त्यांच्या हेतून घेतात. तेव्हा तेव्हा कुठे एखादा जीव असेल की त्याला कुठल्याच इच्छा नाही, तो मोक्ष प्राप्त करेल. नाही तर सगळे परत वाट बघतील. परत महाविष्णू श्वास सोडले की परत काय होईल? ब्रह्मांड निर्माण होतील, परत ब्रह्माजी निर्माण होईल, नंतर मग सृष्टी निर्माण होईल. त्याच्यात आपापले जीवन घेईल. असं हे चालू आहे, चालू आहे, चालू आहे. तर हेच सांगतात आहे. प्रकृती स्वाम अविष्टभ्य विसृजामी पुनः पुनः भूतग्रामम इमम कृष्णम अवशम प्रकृतीर्वश. संपूर्ण भौतिक सृष्टी माझ्या अधीन आहे. माझ्या इच्छेनेच ती पुन्हा पुन्हा व्यक्त होते आणि माझ्या इच्छेने शेवटी तिचा प्रलय होतो. काय करतात भगवंत? म्हणजे भगवंत हे आहे का? काय म्हणतात त्याला? ना मजा येते का लोकांना त्याला टाका यांना इकडे भौतिक जगात? मजा येते का त्यांना? सॅडिस्ट आहे का ते? दुसऱ्यांना क्रोध याच्यात टाकून, समस्येमध्ये टाकून आनंद घेणारे? अरे तुमचीच इच्छा आहे इकडे यायची, मरायची, म्हणून ते निर्माण करतात. आपलीच इच्छा आहे नाही ते यायची पुन्हा पुन्हा भौतिक शरीर, म्हणून ते पुन्हा करतात आहे. पित्याप्रमाणे न च माम तानी कर्माणी निबंधन्ति धनंजया उदासीनवत आसीनम असक्तम तेषु कर्मसु. म्हणजे आपण म्हणू शकत नाही याला कृष्ण कारणीभूत आहे. तो काय म्हणतो? कोणी चोर काय म्हणेल? मैं जेल में क्यों है? हे जेलर ने जेल बनाय, किंवा या शासनाने जेल बनवलं म्हणून मी काय कैदी आहे. तू गुन्हा कशाला केला तू? गुन्हा न करणारे बाहेर फिरतात आहे की नाही? अलग अलग कोण कारणीभूत आहे त्याच्या जेलमध्ये यायला? कोण कारणीभूत आहे? तो स्वतःच नियम पालन केलं तर बाहेर फिरू शकतो तो. तसा जीव जो आहे हा भगवत धामात राहू शकतोय. उलट मला नाही राहत, मला जेलमध्ये जायचं. म्हणून ही सृष्टी निर्माण केली. सृष्टी काय? ही जग हे तुरुंग, बंदीशान. तर हे समजून घ्या, ठीक आहे ना? म्हणून भगवंतांना म्हणतात उदासीनवत. हे धनंजय, ही सर्व कर्मे मला बद्ध करू शकत नाही. कोणी म्हणू शकत नाही या कधी गांधारी म्हणे की माझ्या 100 पुत्रांना नाश केला तू, तर तुला काय हे पाप लागेल, तर मी शाप देते तुला. तिला वाटलं की हे कृष्ण पण काय नॉर्मल. कृष्ण हे कर्म मला बद्ध करू शकत नाही, कारण मी त्या तटस्थाप्रमाणे मी या सर्व भौतिक कर्मापासून अनासक्त असतो. या भौतिक कर्मापासून भगवंत काय? उदासीनवत म्हणजे तटस्थ आहे. अनासक्ती फक्त ते. आणि दुसरं काय आहे? उदासीनवत. उदासीन म्हणजे तटस्थ आहे. इन द सेन्स, उदाहरण दिलं प्रभुपादाने. उदासीनवत कसं समजावं? की आपण न्यायालय बघितलं, त्यात एक न्यायाधीश असतो. त्या न्यायाधीशाच्या आज्ञेनुसार बऱ्याचशा गोष्टी घडत असतात. काही लोकांना तो काय करतो, हा तुमको 50 लाख रुपए जुर्माना जाएगा, त्याचे पैसे जातात. थोडं आपको 1 लाख रुपए मिल जाएंगे. आता तो त्याच्यातून खिशातून देत नाही तो न्यायाधीश,
नाही याचे 50,000 त्याच्या खिशात जातात. पण आणि कोणाला तो तुरुंगवास देतो, कोणाला फाशीची शिक्षा देतो. पण या सगळ्या गोष्टींना न्यायाधीश कारणीभूत ठरत नाही, तो उदासीन आणि तटस्थ असतो. त्याला कोणाही व्यक्तीचा लाभ आणि हानीशी मुळीच कर्तव्य नसते. कारण कोण कारणीभूत असते त्या त्या गोष्टीला? ते ते स्वतः व्यक्ती, ज्यांनी काय पाप कर्म केले, त्यांचे पैसे गेले, जे फसले गेले त्यांना पैसे परत मिळाले. अशा प्रकारे भगवंत कुठल्या कोणाच्याच वाईट आणि चांगल्या कर्माचे काय नाहीये, जबाबदार नाही. ते म्हणतात स्वतः प्रत्येक जीव स्वतः जबाबदार. मी फक्त सुविधा उपलब्ध करून देतोय, कारण तुम्ही माझे अंश आहे. जीव आपापल्या पूर्वकर्मानुसार विविध योनींमध्ये विविध रूपे धारण करतात आणि भगवंत यामध्ये हस्तक्षेप करत नाही. कारण ते म्हणतात मी तुम्हाला काय दिलेलं आहे, ते इंडिपेंडन्स दिलेलं आहे. ते स्वातंत्र्य तुम्ही त्याचा दुरुपयोग करा, इकडे मारा. सदुपयोग करा, भगवत नामाचा. मय्या दक्षिण प्रकृती सूयते सचराचरम हेतू नानेन कौंतेय जगत विपरिवर्तत. माझ्या अनेक शक्तींपैकी एक असणारी ही भौतिक प्रकृती माझ्या अध्यक्षतेखाली कार्य करीत असते. त्या अध्यक्षतेखाली काय होते? इथे सर्व चराचर प्राण्यांची निर्मिती होते या भौतिक शक्तीनुसार. तिच्या नियंत्रणाखाली या सृष्टीची वारंवार उत्पत्ती आणि संहार होतो. तर भगवंत या भौतिक जगाशी अलिप्त कसे आहेत, उदासीन आणि अनासक्त. अलिप्त कसे, याचं अजून एक उदाहरण काय दिलेलं आहे या तात्पर्यामध्ये? भगवंत म्हणतात, आपलं प्रभुपाद स्मृतीचं उदाहरण देतात. की एक सुगंधी फूल आहे, सपोज मोगरा, आणि एक व्यक्ती आहे तो त्याचा सुगंध घेतोय, है की नाही? तर ते फूल आणि सुगंध घेण्याची जी क्रिया, याचा संपर्क नाहीये, या वेगवेगळ्या आहेत, हे की नाही? फूल एका ठिकाणी आहे आणि श्वास घेण्याची क्रिया ही वेगळी आहे. त्याचप्रमाणे भगवंत आणि ही भौतिक प्रकृती यांच्यामध्ये फरक आहे. फूल दूर आहे, त्यामुळे नाकात घालून त्याचा वास नाही घेत. आलं लक्षात? तर हा जो जे डिस्टन्स आहे, म्हणजे हे अंडरस्टँड अंडरस्टँड दिस, जो हा फरक आहे, तो फरक आहे भगवंत आणि या भौतिक प्रकृतीमध्ये. तर भगवंतांच्या अध्यक्षतेविना भौतिक प्रकृती काहीच करू शकत नाही. तरीही भगवंत सर्व भौतिक कार्यांपासून अलिप्त असतात. म्हणजे घ्राणेंद्रिय म्हणजे नाक, त्याची क्रिया, त्याची ती नसेल चांगली, तर तो सुगंधी फुल असेल तर नाकातून वास येणार नाही, म्हणजे त्याला सुगंध घेता येणार नाही. आलं लक्षात? म्हणून भगवंतांच्या अध्यक्षतेविना ही भौतिक प्रवृत्ती काहीच कामाची नाही. फूल आहे पण ही क्रिया नाहीये, तर तो फुलाचा काही उपयोग नाही. आलं लक्षात? त्या तो काय आहे, जीव आहे हृदयामध्ये, आत्मा, म्हणून तो वास घेतोय. जीव गेला त्याच्यात, त्याला पूर्ण फुलांनी सजवा, त्याला काही फरक पडणार नाही. येतं लक्षात? अशा प्रकारे भगवंत या सर्व भौतिक कार्यापासून अलिप्त असतात. हे दोन उदाहरण आहेत. तरीही अवजानंती मा मूढाम मानुषीम तनुमाश्रित परम भाव मजानंतो मम भूत महेश्वर. एवढी उदाहरण दिली भगवंतांनी की मी भौतिकतेत नाही आहे, मी तीन गुणांमध्ये नाही आहे, मी मायेच्या पलीकडे आहे, मी सर्वव्यापी आहे, तरी अलिप्त आहे. तरीही काही मूर्ख लोक आहेत, ते भगवंतांचा उपहास करतात. म्हणतात, नाही तुम्ही भौतिक आहे. का? मानव रूप घेऊन आले ना तुम्ही. इथे रूप घेऊन आले म्हणजे तुम्ही आमच्यासारखे आहात. याला म्हणतात मूर्ख लोक. अस्तित्वातील सर्व वस्तूंचा परम अधीश्वर म्हणून माझे दिव्य स्वरूप ते जाणत नाही. ते जे लहान मुलं असतात, त्यांना पिक्चर दाखवला आणि ते म्हणतात अरे तो हिरो मेला, आणि त्याला जाळतात, म्हणा अरे मेला तो जळाला तो.
पिक्चर मध्ये ते दिसतात थोड्या, हिरो मेला, तो जळाला. मग ते त्याचा डबल रोल असतात, त्याचा मुलगा तो खेळतो, म्हणजे अरे हे काय झालं, तो तर मेला होता आता. ते जाणू शकत नाही, अरे तो ऍक्टर आहे, तो काही करू शकतो, हे की नाही. किंवा एखादा राजा बनून आला, म्हणजे अरे हा राजा, तो राजा नाही, तो तुझा शेजारी आहे तो. तर नटो नाट्य धरव येतात, तर भगवंतांना कोणी समजू शकत नाही की ते वेगळे आहे, ते काही करू शकतात, ते भौतिकतेच्या पलीकडे आहे. म्हणून त्यांना म्हटलंय, अशा लोकांना जे भगवंतांना स्वतः स्मरणे समजतात त्यांना हे मूर्ख लोक असतात. असे लोक जे आहेत, जे म्हणतात रे मंदिरात हे पूजा अर्चना करणारे सगळे अल्पज्ञ लोक, त्यांना बुद्धी नाही, स्वतःच्या कर्मावर सगळं हे करा. बघितलं कोणी, काही लोक असतात ते म्हणतात तुम्हाला, काय तुम्हाला काही हे नाही. तर ते ते म्हणतात, अरे भगवंत सगळीकडे आहे, कशाला मंदिरात जायचं. म्हणणारे बघितलं कोणी म्हटलं, कशाला मंदिरात जायचं, सगळीकडे आहे भगवंत. आपण म्हणणार सगळीकडे भगवंत आहे, तर मंदिरात नसायला पाहिजे का, आहे की नाही. सगळीकडे आहे तर मंदिरात आहे, तर तुम्ही सगळीकडे जा, आम्ही मंदिरात जाऊ, आहे की नाही. तर हे जे आहेत, अश्रद्धाना पुरुषा धर्मशास्त्र परंतप अप्राप्य माम निवर्तनते मृत्यू संसार वर्तनी. तर हे जे श्रद्धा नसेल, तर भक्ती चालूच नाही झाली, आणि त्यांचं काय पुनरावर्तन, पुनरागमन चालूच राहील, असे अशी जी गत आहे. आणि असे लोक जे आहेत, हे राक्षसी प्रवृत्ती धारण करतात. मोघाशा मोघ कर्माणो मोघ ज्ञाना विचेतसः राक्षसीम आसुरीम चैव प्रकृती मोहिनी स्मिता. तर हे अशाप्रमाणे मोहित झालेले लोक राक्षसी आणि नास्तिकवादी मतांकडे आकर्षित होतात, हे की नाही. आणि अशा मोहित अवस्थेमध्ये त्यांची मुक्तीची आशा, त्यांची सकाम कर्म आणि त्यांचे ज्ञान हे सर्व निष्फळ होते. भले मोठे मोठे सायंटिस्ट असतील किंवा मोठ्या मोठ्या पदावर असतील, पण त्यांचं कुठल्याच प्रकारची भौतिक आध्यात्मिक प्रगती होणार नाही, शून्यात गणना होईल. म्हणजे ऍक्च्युली जनावरांचं शरीर मिळेल नेक्स्ट. ठीक आहे ना, तर 12 मध्ये आपण थांबू आज. पुढे आपण नेक्स्ट कंटिन्यू करू. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की